कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, मी दुर्वा कांबळी। माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत। पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी। रायगडच्या सुधागड मधील पिंपळोली नागाव पूल मोजतोय अखेरची घटका। पुलाचे संरक्षक कठडे तुटले। ग्रामस्थांची नवीन पूल बांधून देण्याची सरकारकडे मागणी। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे सिग्नल टेस्टिंग यशस्वी। पहिले विमान 31 ऑक्टोबरला उतरण्याची शक्यता। प्रकल्पासाठी अंदाजे 16,700 कोटी रुपये खर्च। पेणच्या हमरापूर विभागातील शेकाप कार्यकर्त्यांची बैठक पडली पार। येतो झाकी है पिक्चर अभी बाकी है। माजी आमदार पंडित पाटील यांचा बैठकीतून विरोधकांना टोला। आणि राजापूरच्या नवजीवन हायस्कूलमध्ये हर घर तिरंगा अभियानांतर्गत चित्रकला स्पर्धा पडली पार। पाहूया सविस्तर वृत्त। रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यामध्ये पिंपळोली नागाव हे गाव सैनिकांचं गाव म्हणून ओळखले जातं। मात्र या देशवासियांची सेवा करणाऱ्या सैनिकांच्या गावामध्ये आता सुरक्षितता नसल्याचं बोललं जातंय। याचं कारण आहे येथील गावांना जोडणारा आणि वाहतूक आणि रहदारीच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा पिंपळोली नागाव नदी पूल। हा नदी पूल अतिशय जीर्ण आणि धोकादायक स्थितीत आलाय। अखेरची घटका मोजणारा हा पूल कोणत्याही क्षणी कोसळण्याची भीती वर्तवण्यात येते। पुलाचे मुख्य संरक्षक कठडे नदीत तुटून पडल्याने प्रवासादरम्यान एखादे वाहन या पुलावरून घसरून नदीत कोसळण्याची भीती गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे। ऐन पावसाळ्यात या पुलाला 10 फूटहून अधिक उंचीच्या पाण्याचा वेढा असतो आणि त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत होऊन जवळजवळ 10 गावं आणि आदिवासी वाड्यांचा संपर्क तुटतो। वारंवार लेखी पत्रव्यवहाराद्वारे प्रशासनाच्या ही बाब लक्षात आणून देऊन देखील शासन कोणत्याही प्रकारची सकारात्मकता दाखवत नसल्यामुळे गावकऱ्यांनी आता नाराजी व्यक्त केली आहे। सरकारने लवकरात लवकर या पुलाला भरीव निधी देऊन या गावाला वर्षानुवर्षे भेडसावणारी पुलाची समस्या मार्गी लावावी अशी मागणी आता जोर धरू लागली। पिंपळोली नागाव पूल झालाच पाहिजे, झालाच पाहिजे। पिंपळोली नागाव पूल झालाच पाहिजे, झालाच पाहिजे। ह्या पुलाची अवस्था झाली तर झाले, पण सगळ्या मुलाबाळांची सगळ्यांची अवस्था झाली। गाड्या घोड्या इकडच्या इकडे बंद राहत आहेत। सगळ्यांचा घबराट झाला आहे आणि आम्ही जरी अशी यायला तरी एकामेकाला धरून येतो आहे असं। आणि आजूबाजूची माणसं येत आहेत, राशनचं आहे, त्यांची हालत झाली। शाळेची मुलं जात आहेत, ती कशी जाणार, काय करणार असं झाले सगळ्या परिस्थिती। ही नम्र विनंती आहे सरकारने, तुम्ही लोकांनी सगळ्यांनी लक्ष देऊन पुलाचा हे करावा, बस हीच नम्र विनंती आहे। ही गावची आमच्या ही इतकी बिकट अवस्था झालेली आहे ना। इथे लहान मुलं जातात, ह्या ब्रिजची अवस्था तुम्ही बघितली असेल, सळ्यानी सळ्या दिसतात। आम्ही प्रशासकाला एवढे विनंती करून किती वेळा तरी आम्ही तिथे पत्र पाठवलेले आहेत आणि निरोपही गेलेले आहेत, स्वतः माणसंही गेलेले आहेत, तरीही अजून त्याच्याकडे काही लक्ष दिलेलं नाही आहे। उद्या जर इथे काही मोठं नुकसान झालं तर त्याची जबाबदारी कोणाची, प्रशासकाची की आमची? की आमच्या परीने आम्ही वरपर्यंत सगळं काही पोचवलेलं आहे, जे काही कागदपत्र असो सर्व काही सांगितलेलं आहे, पण अजूनपर्यंतही त्याचं काही झालेलं नाही। तर आम्ही काय करावं हे आम्हाला सांगावं। आता उद्या इथे काही नुकसान होऊ शकतं, जीवितहानी होऊ शकते, पुलावरून पाणी जातं, इथे रेशनिंगसाठी गावगावावरून माणसं येतात, बायका येतात, त्यांना काही झालं तर ते कोण करणार? त्याचं त्यांच्याकडे बघायला पाहिजे ना। आम्ही आमच्या गावापुरतं नाही म्हणत आहे, आजूबाजूचीही गावं आहेत, त्यांनाही हाच रस्ता आहे, दुसरा पर्याय नाही आहे त्यांना। मग त्यांच्यासाठी काय करायचं? खूप त्रास ह्या गाववाल्यांनी देखील सहन केला, परंतु ज्या विकासाच्या हेतून थोडं थोडं जी काय प्रगती होत गेली, तर आज गेली कित्येक वर्ष ह्या पुलाचं काम गेली 2-3 वर्ष असाच वाहत जातोय त्याची लेअर निघून जाते आणि आता त्याच्यावरून जाणंसुद्धा मुश्किल झालेलं आहे। लहान लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी, गर्भवती महिला, शेतकरी, आदिवासी ह्या सगळ्यांचे हाल होत आहेत। या सरकारने ताबडतोब जे विकासाची गंगा घेऊन निघालेली आहेत, त्यांनी हे विकास हा असाच जर करत असतील तर त्याला काहीच अर्थ नाही आहे। त्यांनी येऊन हे प्रत्यक्षात पाहावं। हे जवानांचं गाव आहे, ह्या ज्या ठिकाणी देशाचं रक्षण करण्यासाठी ह्या गावांनी सुपुत्र पाठवलेले आहेत,
एवढ्या गावाची ख्याती आहे. आणि आता तर दुरावस्था अशी झालेली आहे की त्याचे लेअर गेल्यामुळं त्याच्यावरून चालणं देखील मुश्किल झालेलं आहे. तरी या सरकार मायबापाने ताबडतोब इथं लक्ष द्यावं. सगळ्यांना या पुलाचा वापर करावा लागतो. या ठिकाणी रेस्टिंगचं दुकान आहे, त्याचबरोबर या ठिकाणी शाळा आहे. या शाळेचा देखील विद्यार्थ्यांना वेळोवेळी उपयोग करावा लागतो. नांदगावसारख्या ठिकाणी जेव्हा विद्यार्थी आमच्या शाळेमध्ये जातात त्यांनासुद्धा बऱ्याच प्रमाणात या पुलाच्या दुरावस्थेमुळे जीव मुठीत धरून जावा लागतो. वेळोवेळी तासनतास त्या ठिकाणी शेतकऱ्यांना, माझ्या विद्यार्थी वर्गाला, त्याचबरोबर माझ्या माता भगिनींना या ठिकाणी तासनतास इथं वेट करावा लागतो की पुलावरचं पाणी कधी कमी होईल. आणि जरी पाणी कमी झाला तरी पूल खरोखर आपल्या चांगल्या अवस्थेत आहे का याची शाश्वती त्या ठिकाणी देता येत नाही. आमचं त्या ठिकाणी मी शासनाला विनंती करतो की आपण ज्या पद्धतीने 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीला माझ्या सैनिकांचा सत्कार या गावातल्या करता, मग तेवढीच उदासीनता का आपण तेवढी जी हे दाखवतात ती तेवढी उदासीनता आपली या ठिकाणी पिंपळीच्या बाबतीत का दिसून येते. आणि या निमित्ताने आपण सगळ्यांना विनंती करतो, इथल्या स्थानिक आमदार असतील, स्थानिक पालकमंत्री असतील, खासदार असतील, यांना देखील विनंती करतो आपण सुद्धा वेळोवेळी फक्त आश्वासनाची खैरात करू नका, तर या पिंपळी गावाच्या पुलाच्या दुरुस्तीकडे लक्ष द्यावे आणि लवकरात लवकर नवीन पूल या ठिकाणी बांधण्यात यावा, एवढीच या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाचा महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आलाय. सिग्नल टेस्टिंगचा कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण करण्यात आलाय. हे टेस्टिंग भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या विमानाने धावपट्टी क्रमांक 2860 वरून करण्यात आले. यापूर्वी बदलत्या हवामानामुळे हे सिग्नल टेस्टिंग पुढे ढकलण्यात आलं होतं, परंतु ते आता यशस्वीपणे पार पडले. हवामानाचा तसेच पावसाचा अंदाज घेत हे टेस्टिंग करण्यात आलंय. चाचणीच्या आधारावर त्याचं पहिलं विमान हे 31 ऑक्टोबर रोजी उतरण्याची शक्यता आता वर्तवण्यात आली आहे. विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं काम 31 मार्च 2025 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे व्यावसायिक व्यापारासाठी विमानतळ खुलं होणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ 1160 एकर क्षेत्रात पसरलंय आणि या प्रकल्पासाठी अंदाजे 16,700 कोटी रुपये खर्च होणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन मधील दुसरं विमानतळ ठरणार आहे. विमानतळाची उभारणी ही 5 टप्प्यात होणार असून पहिल्या 2 टप्प्यात 1 टर्मिनल आणि 1 रनवे असेल, ज्यामध्ये दरवर्षी 2 कोटी प्रवासी वाहतूक करण्याची क्षमता असेल. पुढील टप्प्यामध्ये आणखी 3 टर्मिनल्स आणि 1 रनवे बांधण्यात येणार आहे, ज्यामुळे वार्षिक 9 कोटी प्रवाशांची वाहतूक होण्याचा सिडकोचा अंदाज आहे. काही नेत्यांनी भावी आमदार अशी बॅनरबाजी करीत पेण विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केल्याने पेणमधील शेकाप पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. ती संभ्रमावस्था दूर करण्यासाठी हमरापूर विभागातील कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. ये तो झाकी है, पिक्चर अभी बाकी है, असे वक्तव्य शेकाप माजी आमदार पंडित पाटील यांनी हमरापूर विभागातील निष्ठावंत शेकाप कार्यकर्त्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना वक्तव्य केले. या बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळालाय. दादरगावचे सुपुत्र संतोष म्हात्रे यांनी ही बैठक आयोजित करण्यासाठी विशेष परिश्रम घेतलेत. यावेळी शेकाप माजी आमदार पंडित पाटील, युवा नेते आस्वाद पाटील यांच्यासह हमरापूर विभागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अरे आगामी निवडणुका आलेल्या आहेत, तर ज्या वेळेला धैर्यशील पाटील पक्ष सोडून गेले त्यावेळेला पहिली मीटिंग पण पंडित शेट्टी घेतली. सुप्रियाताई माझ्या बरोबर होती, स्मिता होती. आज 2 महिने निवडणुकीसाठी राहिले. आज पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाची परिस्थिती निर्माण होती की उमेदवार कोण. तर याची संभ्रमाची परिस्थिती दूर करण्यासाठी आम्ही हमरापूर विभागाची केवळ बैठक घेतली होती. त्या मीटिंग मध्ये आमचे नेते आस्वाद पाटील आले होते, त्याचबरोबर राजा सानप मडवी होते आणि कार्यकर्त्यांच्या मनाची संभ्रमाची परिस्थिती निर्माण होती ती दूर करण्यासाठी मी प्रयत्न केला आणि सगळ्या कार्यकर्त्यांना आव्हान केलंय की आज पक्ष अडचणीत आहे. अशा वेळेला पक्ष नेतृत्वाने पण सगळ्यांना विश्वासात घेऊन जो उमेदवार करायचा असेल तो सगळ्यांना मान्य असला पाहिजे, अशा पद्धतीची कार्यकर्त्यांची जी भावना होती ती मी आस्वाद पाटील स्वतः असल्यामुळे त्यांनी पण ते बघितलं. पण निश्चित की पक्षामध्ये नवीन माणसं येऊन जुन्या लोकांना डावलण्याचा जो प्रयत्न होतो तो निष्ठावंत लोक ते मान्य करायला तयार नाहीत. बऱ्याच लोकांनी माझ्याकडे तक्रारी केल्या. मग प्रत्यक्ष वस्तुस्थिती काय आहे ती बघण्यासाठी मी इथे आलो. रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील हरणे येथे सिद्धिविनायक मृदंग क्लासेस यांच्या वतीने गुरुभेट सोहळा 2024 या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात विलास संगीत रत्न 2024 पुरस्कार प्राप्त रायगड भूषण विठ्ठल अण्णा घाडगे, रायगड भूषण कृष्णा देशमुख तसेच खेड दापोली मतदारसंघाचे माजी आमदार तथा रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संजय कदम यांच्या सुविद्य पत्नी
सायली संजय कदम यांच्या हस्ते यावेळी पुरस्कार देण्यात आले। त्याचबरोबर सिद्धिविनायक मृदुंग क्लासेसचे विशारद प्राप्त झालेले गुणवंत विद्यार्थी यांचा देखील सत्कार सोहळा यावेळी आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला सायली संजय कदम यांनी शुभेच्छा दिल्या। त्यांच्या समवेत उपतालुका प्रमुख सतीश बेलोसे, भरणे विभाग प्रमुख अंकुश कदम, उपविभाग प्रमुख अविनाश वाडकर, अक्षय बेलोसे, मृदुंग क्लासेसचे सर्व विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते। रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर पोलीस ठाणे हद्दीत केंद्र शासनाकडून प्राप्त सूचनांनुसार हर घर तिरंगा अभियान अंतर्गत नवजीवन हायस्कूल राजापूर येथे चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना शालेय वस्तू बक्षीस देऊन गौरवण्यात आलं। तसंच यावेळी एहसास प्रणाली अंतर्गत सायबर क्राईम, ऑनलाईन फसवणूक, मोबाईल वापराचे फायदे व तोटे, नवीन कायद्याची थोडक्यात माहिती तसेच महिला व बालहक्क अत्याचार संदर्भात योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले। तर यावेळी सतर्क राहण्याबाबत पोलिसांकडून सूचना देखील देण्यात आल्या। हर घर तिरंगा तिरंगाच्याबद्दल आपल्या जे आहे कसं वागीस लागेल प्रयत्न केले पाहिजे। तुम्ही खूप कमी वेळात चांगल्या पद्धतीनं तुम्ही प्रेझेंटेशन दाखवलेला खरोखर कौतुकास्पद आहे। या बातमीसह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची। भेटूया नवीन बातमीपत्रासह। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण।